हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 21 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर सरपंच पदाच्या निवडणुकीचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि बाजाबाईने या निवडणुकीत फॉर्म भरण्याची एकदम जय्यत तयारी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कुणी बाजाबाई विरुद्ध उभं राहण्याचा विचार करत होते त्या सगळ्यांच्या घरादाराला आणि शेताला बाजाबाईने आग लावली. त्यामुळे गावकरी खूप दुःखी झाले आणि कृष्णा दुष्यंतकडे येऊन त्यांना हे सत्य सांगितलं. तेव्हा दुष्यंतने कृष्णाला समजावून सांगितलं, तुला आज बाजाबाई विरुद्ध निवडणूक लढवावी लागेल, सरपंच बनावा लागेल. आणि मग कृष्णा यासाठी तयार झाली. गावकऱ्यांनी दुष्यंत आणि कृष्णाला फेटे बांधले आणि मग चक्क बैलगाडीतून कृष्ण आणि दुष्यंतची विजयी मिरवणूक निघाली आणि सगळ्या गावकऱ्यांनी संपूर्ण आसमंत दण आणून ठेवला. येऊन येऊन येणार कोण? कृष्णाशिवाय हायच कोण? भावी सरपंच कृष्णा. म्हणजे एकूणच आता ही मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव समोर हात जोडतात आणि म्हणतात, पोरा, जमलं तर कधी मला माफ कर. हा बाप तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला खूप काही भोगावं लागलंय. जन्मापासून तू या यातना भोगतोय त्यासाठी मी जबाबदार आहे. पण तुला वाटलं तर मला नक्कीच माफ कर. समर, अनुसया, कृष्णा हे सगळे खूप इमोशनल होतात. समरला कळतच नाही की आढळरावांशी कसं वागावं, त्यांना माफ करावं, त्यांचा द्वेष करावा की त्यांच्याशी प्रेमाने वागावं. आणि आढळराव समरला घट्ट मिठी मारतात. त्यांच्याही डोळ्यात पाणी असतं. अनुसयाला खूप आनंद होतो की आज शेवटी समरला त्याच्या बापाची मिठी मिळाली, बापाचं प्रेम मिळालं. आणि मग आढळराव हे अनुसयाला विचारतात, अनुसये, हे सगळं ठीक आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू 26 वर्ष माझ्यापासून दूर का राहिली? जर तू जिवंत होतीस, तुझ्या हातात हा आपला पोरगा होता, तर एकदा माझ्याकडे यायचं ना, मला भेटायचं, मला सांगायचं मी जिवंत आहे. नाहीतर निरोप धाडायचा मला. मी काहीतरी केलं असतं. त्या बाजाला जित्त गाडलं असतं मी. तुला, तुझ्या लेकराला तुमचा हक्क मिळवून दिला असता. ते सगळं वैभव मिळवून दिलं असतं. तू का नाही परत आलीस? मला माहिती आहे तुला बाजाची भीती वाटत असेल, पण मी होतो ना जिवंत. माझ्यावर थोडा विश्वास ठेवायचा. तू आली असतीस तर किती बरं झालं असतं. मागील 26 वर्षांपासून मी या दुःखात जगतोय की माझी अनुसया या जगात नाहीये. तिचा खून मी केलाय. मी किती त्रासात होतो हे तुला माहिती आहे का? 26 वर्ष मी रात्रंदिवस या पापाची शिक्षा भोगली आहे, या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे. या गुन्ह्यासाठी माफी मागितली आहे देवाकडे, तुझ्याकडे, जो गुन्हा मी कधी केलाच नव्हता. हे सगळं म्हणता म्हणता आढळरावांच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा आणि अनुसयाला खूप वाईट वाटतं. तेव्हा अनुसया आढळरावांना समजावून सांगते, आढळराव, खूप वेळेस वाटलं, या 26 वर्षात अनेकदा मी गावच्या वेशीपर्यंत आले, पण येथे आल्यावर मला कळलं की बाळजाबाईने सगळं काही आपल्या हातात घेतलंय. गावात उच्छाद मांडलाय. साम दाम दंडभेद हे सगळं वापरून गावकऱ्यांना वेठीस धरलंय. आणि आपल्या घरात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी हिंमतच करू शकली नाही या घरात येण्याची. आढळरावांना हे पटतं, कृष्णाला सुद्धा हे पटतं. समर म्हणतो, आणि जर त्या बाळजाबाईला कळलं असतं आम्ही जिवंत आहोत, तर तिने आम्हाला केव्हाच संपवलं असतं, आम्हाला जिवंत गाडलं असतं. आढळरावांना सुद्धा हे पटतं आणि आढळराव म्हणतात, एकदम खरं बोलताय तुम्ही. त्या बाजाची ताकद खूप वाढली होती आणि तिच्या विरुद्ध लढणं हे काही सोपं नव्हतं. तर कृष्णा म्हणते, पण आबा, आता आपण सगळे एकत्र आहोत. आपण सगळ्यांनी एकी केली ना, तर ते बाजाबाईचं साम्राज्य आपण नक्कीच उधळून लावू शकतो. आढळरावांना सुद्धा हे पटतं आणि आढळराव म्हणतात, व्हय कृष्णा, चला आढळराव, बस झालं. 26 वर्ष खूप लाचारी स्वीकारली तुम्ही, पण आता आठवा, तुमच्या बापदाद्यांनी किती रक्त सांडलंय, त्यांनी किती पराक्रम गाजवलाय, आणि आता त्या बापदावांच्या नावासारखं तुम्हाला सुद्धा काहीतरी करून दाखवावं लागेल. त्या बाजाला जिवंत गाडायची वेळ आली आहे. असं म्हणून आढळराव हे स्वतःमध्ये एक नवीन स्वाभिमान आणतात आणि आपल्या पूर्वजांचे पराक्रम आठवून आज बाळजाबाईचा नायनाट करायचा असं मनात राग धरून जाऊ लागतात. तर कृष्णा त्यांना थांबवते आणि म्हणते, नाही आबा,
आपल्याला संयम धरायचा आहे, इतकी घाई करून नाही चालणार. आढळराव म्हणतात, कृष्णे 26 वर्ष वाट पाहिली मी, पण आता नाही वाट पाहू शकत. 26 वर्ष माझ्या अनुसूयेने किती भोगलंय. या बिचाऱ्या पोराची काय चूक? जन्मापासून त्याला इतकं वाईट आयुष्य मिळालं, स्वतःच्या बापाचं आयुष्य नाही मिळालं, आणि हे सगळं फक्त त्या बाळामुळे. आणि आता त्या बाळाला मी सोडणार नाही, मी बदला घेणारच. कृष्णा आढळरावांना म्हणते, आबा शांत व्हा, मला तुमचा राग समजतोय, परंतु बाळाबाई ही किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता जर बाळाबाईला समजलं की अनुसूयाबाई जिवंत आहेत, त्यांना एक मुलगा आहे, तो जिवंत आहे, तर मात्र हे सगळं सावरणं आपल्याला खूप कठीण जाईल, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. आढळरावांना सुद्धा हे पटतं. आढळराव म्हणतात, कृष्णे एकदम बरोबर बोलायलीस तू. ती बाजा जितक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ना, तसा विचार आपण कधी करूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला धीर धरायला हवा. मी तुला वचन देतो, मी संयम धरेल आणि तू जसं म्हणशील तसंच करेल. आणि मग आढळराव हे स्वतःची करम कहाणी सांगू लागतात की मागील 26 वर्षांमध्ये काय काय घडलं. आढळराव सांगतात, या गुन्ह्याच्या दबावाखाली मी होतो. मला वाईट वाटायचं. मी स्वतः माझ्या अनुसूयेचा खून केलाय आणि त्या बाजाने सुद्धा मला याच गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल केलं. तुम्ही तुमच्या बायकोचा खून केलाय, हे सगळ्या जगाला सांगू का, हे दुष्यंतला सांगू का, असं म्हणून मला स्वतःच्याच घरात भिकारी बनवून ठेवलं. तिच्या तुकड्यांवर मी जगतोय असं माझ्या मनात निर्माण केलं. 26 वर्ष मी ज्या गुन्ह्यासाठी काहीच केलं नव्हतं, जो गुन्हा केलाच नव्हता, मी जबाबदार नव्हतो, त्याची शिक्षा मी स्वतःला करून घेत होतो. कृष्णाला आठवतं की आढळराव कसे स्वतःला चापकाचे फटके द्यायचे. हे सगळं आठवून आढळराव खूप दुःखी होतात आणि म्हणतात, पण आता नाही, आता त्या बाजाला शिक्षा मिळणार, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणार. आढळराव अनुसूयाला सांगतात, अनुसूये, ही जी कृष्णा आहे ना, ही कृष्णा खूप धीराची बरं का, एकदम पराक्रमी आहे, शूर आहे. ती कृष्णा जेव्हापासून आमच्या घरात आली आहे, आमच्या घराचं सोनं केलंय तिने, बाळाबाईला शह दिलाय, प्रत्येक वेळेस बाळाबाईला पुरून उरली आहे. आणि ही कृष्णा आपल्याबरोबर आहे ना, आपल्याला कसलीच काळजी करायची गरज नाही आहे, आपण ही लढाई जिंकणार यात शंकाच नाही. कृष्णा ही आढळरावांना समजावून सांगते, होय आबा, आपण ही लढाई नक्की जिंकू, पण आपल्या दोघांना माहिती आहे की अनुसूयाबाई जिवंत आहे, पण ही गोष्ट कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला कळता कामा नये. आढळराव म्हणतात, होय कृष्णा, या कानची खबर त्या कानाला जायची नाही, तू काळजी करू नकोस. कृष्णा म्हणते, आता बाळाबाईचा नायनाट केल्याशिवाय मागे हटायचं नाही. बाळाबाईने फक्त आपल्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला त्रास दिलाय. गावातील शेतकऱ्यांचं जीणं मुश्किल केलंय, त्यांना पैशाला याजित केलंय, आणि आता त्यांची काळी राजवट संपणार, अन्यायाची राजवट संपणार, आणि आपण सगळे एकत्र आल्यावर हे सहज शक्य आहे, असं म्हणून कृष्णा आपला हात पुढे करते. आढळराव तिच्या हातात हात देतात. अनुसूया आढळरावांच्या हातावर हात ठेवते. सगळेजण समरकडे पाहत असतात. समरच्या मनात अजून सुद्धा द्विधा मनस्थिती असते. आढळराव आपल्या टीममध्ये आले आहेत, पण त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर खूप वाईट केलंय असाच विचार त्याच्या मनात असतो. आणि तो सुद्धा आपल्या आईच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या आईच्या हातावर हात ठेवतो. म्हणजे आता कृष्णा, समर, अनुसूया आणि आढळराव या चौघांची युती झाली आहे, आणि हे चौघे एकत्र आल्यावर बाळाबाईचा कर्दन काळ आलाय एवढं मात्र नक्की. त्यामुळे सगळे खूप खुश असतात. सगळ्यांमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो. तर इकडे बाळाबाईच्या घरी मात्र फॉर्म भरण्याची जय्यत तयारी झालेली असते. एक मोठी जीप तयार असते, ढोल ताशे तयार असतात, लोक असतात, त्यांच्या हातात पोस्टर्स असतात बाळाबाईचे, पक्षाच्या नावाचे, आणि मोजून 7-8 माणसं तेथे आलेली असतात. गावातील बायका, गावातील माणसं, 2-4 लहान मुलं. बाळाबाई, दलपत, मैनावती तेथे येतात. बाळाबाई सगळ्यांना नमस्कार करते, आणि ही एवढी तयारी पाहून बाळाबाई खूप खुश होते. आणि दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, माणसं तर तुम्ही चिक्कार जमा केली आहेत, 7-8 माणसं आली आहेत माझ्या प्रचाराला. आणि दलपत म्हणतो, बाळाबाई, तुम्ही सगळी व्यवस्था माझ्याकडे दिली ना, मग काळजी करायची गरजच नाहीये. तर बाळाबाई विचारते, ते सगळं ठीक आहे, पण माझ्या विरुद्ध कोणी फॉर्म भरणार आहे की नाही, निवडणुकीला उभी राहणार आहे की नाही. तर दलपत म्हणतो, बाळाबाई, तुम्ही काळजीच करू नका, इकडे आपला फॉर्म भरला जाईल आणि तिकडे सगळ्या विरोधकांचा मी नायनाट केलाय. ज्यांनी कुणी तुमच्या विरुद्ध निवडणुकीत उभं राहण्याचा विचार केलाय,
फॉर्म भरण्याचा विचार केलाय ना, मी त्यांचं घरदार जाळून टाकलंय, त्यांचं शेत जाळून टाकलंय. आता ते स्वतःच्या शेतातील पिकाची राख सावडत असतील आणि इकडे तुम्ही तुमच्या निवडणुकीचा फॉर्म भरत असाल. तुम्ही बिनविरोध निवडून आलाच म्हणून समजा, तुम्हाला काही टेन्शनच नाही. हे सगळं ऐकून बाळासाबाई चांगलीच खुश होते. तर मैनावती म्हणते, असं कसं बिनविरोध? बिनविरोध निवडून आला म्हणजे निवडणूकच होणार नाही. मला काही हे पटलेलं नाही. बाळासाबाईला खूप राग येतो. मैनावती म्हणते, म्हणजे तुम्ही निवडून याल याचा तर मला आनंद आहेच, पण दर 5 वर्षांनी निवडणूक येते ना, बोटाला शाई लागते, ते बटन दाबता येतं, मत देता येतं, त्याची एक वेगळीच मजा असते. ते नाही करता येणार ना, म्हणून मला वाईट वाटते की माझा हक्क हिरावला गेला, मला काही मतदान करता येणार नाही. बाळासाबाई खूप चिडते. तर दलपत म्हणतो, मैनावती गप्प बस, कुठे काय बोलायचं ते पण तुला समजत नाही. आणि तेवढ्यात बाळासाबाईला आमदार साहेबांचा कॉल येतो. बाळासाबाई म्हणते, पहा आमदार साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझा पॅटर्नच वेगळा आहे. माझ्यासमोर निवडणुकीत कुणी उभंच राहत नाहीये. मी बिनविरोध निवडून येणार आहे आणि तुम्ही मला पक्षाचं तिकीट देत नव्हता. पहा, आता या गावची सरपंच मीच बनणार. आणि मी तुम्हाला म्हटले होते, मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलंच असेल. तर आमदार तिकडून विचारतो, गुलाल विलाल तयार करून ठेवला की नाही? बाळासाबाई सांगते, अहो सगळी तयारी झाली आहे. एकदा का मी फॉर्म भरला आणि माझ्या विजयाची घोषणा झाली की मग विजयाची मिरवणूक निघणार. गुलाल असेल, ढोल ताशा असेल, अशी जंगी मिरवणूक असेल ना, जी संपूर्ण गावाने कधीच पाहिली नसेल. बाळासाबाई चांगलीच खुश असते. बाळासाबाई फोन कट करते आणि मग बाळासाबाईच्या या विजयी प्रचाराला सुरुवात होते. बाळासाबाई जीपमध्ये चढते आणि सगळी माणसं ढोल ताशा बाळासाबाईचे बॅनर्स हातात घेऊन बाळासाबाईचा प्रचार करू लागतात. आणि इकडे आढळराव आणि कृष्णा दोघे रिक्षातून गावामध्ये येतात. तेव्हा आढळराव पुन्हा एकदा कृष्णासमोर हात जोडतात आणि म्हणतात, कृष्णे, तुझे माझ्यावरचे उपकार आहे ना, दिवसेंदिवस वाढतच चालले. माझा तर विश्वासच बसत नाहीये, माझी अनुसूया जिवंत आहे. 26 वर्ष मी अनुसूयाची वाट पाहिली, तिच्या विरहात जगलो, रडलो, पण आज माझी अनुसूया मला भेटली फक्त तुझ्यामुळे. खरंच कृष्णे, आणि तिला एक मुलगा सुद्धा आहे. मला एक एक नाही तर 2-2 लेकरं आहेत, 2 मुलं आहेत. खरंच कृष्णे, मला इतकं भारी वाटतंय, मला इतका आनंद झालाय, काय सांगू तुला. असं म्हणून आढळराव पुन्हा एकदा कृष्णासमोर हात जोडतात. तर कृष्णा म्हणते, आबा ते सगळं ठीक आहे, पण माझ्या मनात आहे ना एक वेगळीच शंका येते. कारण अनुसूयाबाई तुमची पहिली बायको आहे, समर त्यांचा मुलगा आहे. आणि मग आढळरावांना समजतं की कृष्णा दुष्यंतबद्दल बोलतीये. आणि आढळराव म्हणतात, काय कृष्णे, तुझ्या बापाला एवढंच ओळखलंस का? अगं, जरी समर माझा पहिला मुलगा असला ना, तरी दुष्यंतबद्दलचं माझ्या मनातलं प्रेम हे कधीच कमी होणार नाही. समर आणि अनुसूयावर मी जेवढा अन्याय केलाय ना, तेवढाच अन्याय दुष्यंतवर सुद्धा केलाय. या गुन्ह्यापायी 26 वर्ष मी त्याला प्रेम देऊ शकलो नाही. त्या बाळासाबाईने मला त्याच्यापासून दूर ठेवलं. तू काळजी करू नको, मी दुष्यंतला कधीच अंतर देणार नाही. दुष्यंतचं स्थान माझ्या मनात तसंच राहील जसं आजपर्यंत होतं. हे ऐकून कृष्णालाही आनंद होतो. आणि तेवढ्यात बाळासाबाईची मिरवणूक तेथून जात असते. ढोल ताशाचा घोषणांचा गजर होत असतो. आणि ही मिरवणूक पाहून कृष्णा आणि आढळरावांना खूप राग येतो. आढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे, या बाजाच्या राजवटीचा नायनाट आता करायलाच पाहिजे. कृष्णा म्हणते, होय आबा, या बाळासाबाईने संपूर्ण गावाला जेरीस आणलंय आणि जर त्या सरपंच बनल्या ना, तर या गावाचं काही खरं नाही. त्यामुळे काही झालं तरी त्या सरपंच बनता कामा नये, त्या निवडणूक जिंकता कामा नये. आढळराव म्हणतात, होय कृष्णे, आणि त्या बाळासाविरुद्ध उभं राहण्याची, त्या बाळासाबाईला हरवण्याची ताकद फक्त तुझ्यातच आहे. तू जेथे पाय गाडून उभी राहशील ना, तेथे जिंकशील. तुझ्या जेवढी ताकद आहे, जेवढी जिद्द आहे, जेवढी हिंमत आहे ना, तेवढी कोणातच नाहीये. आणि हे आव्हान फक्त कृष्णाच पेलू शकते. म्हणजे एकूणच आढळराव हे कृष्णाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की बाळासाबाई विरुद्ध निवडणुकीमध्ये तूच उभी राहू शकते, तूच जिंकू शकते. परंतु कृष्णाच्या ध्यानीमनी अजून हे काहीच नसतं. बाळासाबाई ही निवडणूक जिंकू नये, सरपंच होऊ नये, ही कृष्णाची सुद्धा इच्छा आहे. परंतु बाळासाबाई विरुद्ध निवडणुकीत कोण उभं राहणार, बाळासाबाईला कोण हरवणार, याबद्दल कृष्णाने अजून काहीच विचार केलेला नसतो. आणि इकडे बंब्या हा आपल्या घरी कुऱ्हाडीने लाकूड तोडत असतो. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. हे पाहून
त्याला वेगळं काहीतरी वाटतं, कारण आपल्या दुष्यंतने आजपर्यंत कधीच कुऱ्हाडीने लाकूड तोडलेलं नसतं. तो बंब्याचा फोटो काढतो आणि म्हणतो, "हे बंब्या, चल दे माझ्याकडे, मी फोडतो." तर बंब्या म्हणतो, "ओ दाजी, खूप अवघड काम आहे ते, तुम्हाला नाही जमायचं." दुष्यंत म्हणतो, "कसलं अवघड काम? चल दे माझ्याकडे, जमेल मला." बंब्या म्हणतो, "अहो नको दाजी, जर ती कृष्णा आली ना तर ती मला ओरडल, नका करू बरं तुम्ही, द्या मला." तर दुष्यंत म्हणतो, "तू दे मला, आणि कृष्णा काही बोलली तर तिला माझं नाव सांग की मी मागून घेतली आहे, ती तुला काही नाही बोलणार." असं म्हणून दुष्यंत बंब्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतो आणि हे लाकूड फोडण्याचं काम करतो. पण पहिल्यांदाच करत असल्यामुळे त्याला नीट काही जमत नाही. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, "ओ दुष्यंत सरकार, काय करताय हे? हे खूप मेहनतीचं काम आहे, तुम्हाला नाही जमायचं." दुष्यंत चिडून म्हणतो, "कृष्णा तुला काय म्हणायचंय? मला काय मेहनतीची कामं जमत नाही काय? मी काय फक्त बसून कामं करतो? मला सुद्धा मेहनतीची कामं जमू शकतात." कृष्णा म्हणते, "दुष्यंत सरकार, मी तसं नाही म्हणत आहे की तुम्हाला मेहनतीची कामं जमणार नाही. पण मेहनतीची कामं करायची असली ना तर त्याची सुद्धा एक टेक्निक काय काय ते असतं ना इंग्लिशमध्ये, ते असतं." तर बंब्या म्हणतो, "टेक्निक टेक्निक." दुष्यंत हसू लागतो. कृष्णा म्हणते, "होय होय, तेच टेक्निक असते टेक्निक. थांबा, मी तुम्हाला दाखवते." असं म्हणून ती दुष्यंतच्या हातातून ही कुऱ्हाड घेते आणि दुष्यंतला कुऱ्हाडीने लाकूड कसं फोडायचं, टेक्निक नेमकी काय असते ते शिकवते. ती दुष्यंतला सांगते, "दुष्यंत सरकार, दरवेळेस फक्त ताकद कामाला येत नाही, तर युक्ती आणि शक्ती यांचा संगम असावा लागतो, म्हणजे काम कसं परफेक्ट होतं." दुष्यंतला सुद्धा हे पटतं. दुष्यंत कृष्णाच्या हातातून कुऱ्हाड घेतो आणि हे लाकूड फोडतो आणि दुष्यंतला सुद्धा जमतं. एक दोन घावातच तो लाकडाचे 2 तुकडे करतो. कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतला समजावून सांगते, "पाहिलं का दुष्यंत सरकार, माणसासाठी ना काहीच अशक्य नसतं. फक्त त्याला योग्य गुरु मिळाला पाहिजे आणि त्या गुरुकडे त्या विद्येचं ज्ञान असलं पाहिजे. त्या विद्यार्थ्याने सुद्धा कष्ट आणि चिकाटी केली पाहिजे, तर त्याला ते काम सहज जमतं. या जगात काहीच अवघड नसतं." दुष्यंतला सुद्धा हे पटतं आणि दुष्यंत ही कुऱ्हाड ठेवायला जातो. बंब्या हे लाकूड ठेवून देतो आणि तेवढ्यात काही गावकरी तेथे येतात आणि चक्क आपल्या डोक्यावरचे फेटे कृष्णाच्या पायाशी ठेवतात. कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, "काय झालं? तुम्ही हे सगळं का करताय?" तर गावकरी सांगू लागतात, "कृष्णे, गावात त्या बाळजाबाईने एवढा उच्छाद मांडलाय आणि तुला काही माहीतच नाहीये का?" कृष्णा सांगते, "नाही, मी सकाळपासून गावात नव्हते." "का? काय झालं? बाळजाबाईने काय केलंय?" तर गावकरी खूप दुःखी असतात आणि कृष्णाला सांगतात, "कृष्णे, आज निवडणुकीचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि त्या बाळजाबाईने ज्यांनी कुणी तिच्या विरुद्ध निवडणुकीत उभं राहायची तयारी दाखवली, त्या सगळ्यांची घरदारं जाळून टाकली, शेतं जाळून टाकली, उभं पीक जाळून टाकलं. गावकऱ्यांवर अन्याय 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 होतोय. सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. किड्या मुंग्यासारखं त्यांना वागवलं जातंय. आम्हाला तर कळतच नाहीये काय करावं." दुष्यंत आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुसरे गावकरी सांगतात, "व्हय कृष्णे, मी या निवडणुकीत बाळजाबाई विरुद्ध फॉर्म भरणार होतो, तर बाळजाबाईने माझं शेत जाळून टाकलं, माझं घरदार पाडून टाकलं. मग आम्ही जगायचं तरी कसं? कृष्णे, तूच सांग." प्रत्येक अन्यायाची एक वेळ असते. प्रत्येक राजवटीचा एक शेवट असतो आणि या राजवटीचा शेवट कधी होणार? महिषासुराने सुद्धा असा जनतेला त्रास दिला होता. तेव्हा देवी आईने अवतार घेऊन महिषासुराचा वध केला होता. पण बाळजाबाईच्या अन्यायाचा वध कोण करणार? बाळजाबाईची ही अन्यायाची राजवट उलथून कोण टाकणार? अजून किती वर्ष आम्ही असंच किड्या मुंग्यांसारखं जगायचं? अजून किती वर्ष आम्ही हा अन्याय सहन करायचा? कृष्णे, तूच सांग." गावकरी कृष्ण आणि दुष्यंत समोर गयावया करत असतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि आपली आई गावकऱ्यांचा कसा छळ करतेय हे पाहून दुष्यंत सुद्धा दुःखी होतो. आणि इकडे बाळजाबाईची मिरवणूक सुरू असते. भर उन्हात गावातून बाळजाबाईचे समर्थक, "बाळजाबाईचा विजय असो, भावी सरपंच बाळजाबाई, येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाई शिवाय आहेच कोण?" अशा घोषणा देत असतात आणि बाळजाबाई या जीपवर उभी राहून सगळ्या गावकऱ्यांना नमस्कार करत असते. जो दिसेल त्याला हसून नमस्कार करायचा आणि निवडणुकीनंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आणायचं, अशी या राजकारण्यांची नेहमीचीच पद्धत आहे. मैनावती, दलपत, जयकांत हे सगळे सुद्धा खूप खुश असतात आणि तेवढ्यात दलपतला कोणाचा तरी फोन येतो. बाळजाबाईला तो फोन देतो. बाळजाबाई फोन उचलते. तर हा बाळजाबाईचा माणूस असतो, ज्याला बाळजाबाईने
कृष्णावर नजर ठेवायला सांगितलेली असते. हा माणूस सांगतो, बाळजाबाई, इकडे गावामध्ये खूप मोठा राडा झालाय, अख्खं गाव तुमच्या विरुद्ध पेटून उठलंय. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, काय झालं? तर हा माणूस सांगतो, सगळे गावकरी कृष्ण आणि दुष्यंतकडे गेले आहेत आणि तुमच्या विरुद्ध तक्रारी करताय. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, त्या कृष्णावर बारीक लक्ष ठेव आणि पुढे काय घडतंय ते मला सांग. हा माणूस हो म्हणतो, फोन कट करतो. बाळजाबाई विचार करते, कृष्णे, संपूर्ण गाव जरी तुझ्या पायाशी आला ना, तरी नंतर त्यांना माझ्यासमोरच मुजरा घालावा लागेल, एवढं लक्षात ठेव. माझ्याशिवाय त्यांना कुणीच वाली नाहीये. या गावची सरपंच मीच बनणार, मीच जिंकणार, असा विचार बाळजाबाई करते. खूप खुश होते आणि पुन्हा एकदा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करू लागते, जशी काय मी तुमच्या विकासासाठी सरपंच बनतीये. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि लवकरच एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय आहे? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही निवडणुकीचा फॉर्म भरायला जाणार आणि तेथे नारळ फोडण्याचा प्रयत्न करेल, परंतु एकदा, दोनदा, तीनदा जोरात दणका देऊन सुद्धा हे नारळ काही फुटणार नाही. आणि आढळराव म्हणतील, नारळ वाढवतच नाहीये, हा तर अपशकुन झाला. याचा अर्थ बाळजा तू काय निवडणूक जिंकत नाही. हे ऐकून बाळजाला खूप राग येईल. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगेल, कृष्णा, जर गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, गावकऱ्यांची स्वप्न पूर्ण करायची असतील, बाळजाबाईची अन्यायाची राजवट उलथून टाकायची असेल, तर तुला समोरासमोरची लढाई करावी लागेल, समोर येऊन लढावं लागेल. तुला बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवावी लागेल. आणि कृष्णासुद्धा यासाठी तयार होईल. आधी तर कृष्णा यासाठी तयार होणार नाही. कृष्णा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करेल की दुष्यंत सरकार, तुम्ही निवडणूक लढवा, तुम्ही शिकलेले आहात आणि गावातील लोकांचा विकास करू शकता. पण दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगणार, कृष्णा, मी शिकलेलो आहे, परंतु गावचा सरपंच होण्यासाठी शिक्षणापेक्षा गावातील लोकांच्या समस्यांची जाण असणं जास्त महत्त्वाचं आहे. गावाच्या मातीची जाण असणं जास्त महत्त्वाचं आहे. गावातील लोकांना काय हवंय हे माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत. आजपर्यंत तू रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, लोकांची मदत केली. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, लोकांच्या मदतीसाठी तू धावून गेली. आणि एक सरपंच दुसरं काय करतो हे तर सरपंचाचं कर्तव्य असतं, आणि हे कर्तव्य तू नेहमीच पार पाडलंय. हे सगळं ऐकून कृष्णासुद्धा बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवायचं ठरवणार. आणि मग कृष्ण आणि दुष्यंत बाहेर येऊन सगळ्यांना आपला निर्णय सांगतील. गावातील सगळे लोक कृष्ण आणि दुष्यंतला मस्तपैकी खुर्चीवर बसवतील. या दोघांना फेटे बांधतील. कृष्ण आणि दुष्यंतचा हा लूक खूपच रॉयल असेल, खूप भारी असेल. आणि मग भक्ती म्हणणार, आपले भावी सरपंच चालले आहेत, दुष्यंत सरकार चालले आहेत, कृष्णा चालली आहे, म्हणते का अशी पायी निवडणुकीचा फॉर्म भरणार का? काहीतरी भारी अरेंजमेंट पाहिजे की नाही? आणि मग तेथे एक बैलगाडी आणली जाईल आणि या बैलगाडीमध्ये कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे उभे राहतील. ढोल ताशाचा आवाज असेल आणि गावातील हजारो लोकांची गर्दी असेल. या दोघांच्या मागे कृष्ण आणि दुष्यंत या दोघांची मिरवणूक सुरू होणार. खरं तर ही फॉर्म भरण्याची मिरवणूक नाहीये, तर ही विजयी मिरवणूक आहे. कारण कृष्णा ही सरपंच पदाची निवडणूक लढवतीये म्हणजे कृष्णा जिंकणार यात शंका नाही. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे बैलगाडीत उभे राहतील. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असेल, एक वेगळाच कॉन्फिडन्स असेल. आणि हे दोघे तर खुश असतील, पण गावातील इतर लोक हे जास्त खुश असणार, जास्त आनंदी असणार. भक्ती, बंब्या, गावकरी या सगळ्यांना खूप आनंद झालेला असेल. कारण आता कृष्णा बाळजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवणार म्हणजे कृष्णा जिंकणार, कृष्णा गावची सरपंच होणार. आणि ज्या दिवशी कृष्णा गावची सरपंच होणार त्या दिवशी गावातील लोकांची दुःख संपणार, गावातील शेतकऱ्यांची दुःख संपणार, गावात विकासाची गंगा वाहणार, एवढं मात्र नक्की. त्यामुळे सगळेच खूप खुश असतील. आणि जेव्हा बाळजाबाईला हे समजेल की कृष्णा माझ्या विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवतीये, त्या दिवशी बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि तिला कळेल की मी निवडणूक हरलीये, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? कृष्णा विरुद्ध बाळजाबाई ही निवडणूक पाहायला आवडेल ना?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.